रात्रीचा प्रवास, रस्ता चुकलेले 3 ट्रेकर्स आणि समोर उभा असलेला साक्षात काळ. ही गोष्ट आहे विकारी पाडा आणि तिथल्या नरभक्षक रक्तपिशाचाची. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. सह्याद्रीच्या त्या दुर्गम भागात पाऊल ठेवलं की माणसाला आपल्या अस्तित्वाचा विसर पडतो. आकाश व्यापून टाकणारे ते अवाढव्य काळे कडे आणि त्यांच्या पायथ्याशी असलेली दाट झाडी, जिथे हवा ही जणू भीतीने थिजलेली असते. समीर, अनिकेत आणि मृणाल हे तिघे ट्रेकर रस्ता चुकून अशा एका पठारावर आले होते, ज्याचा उल्लेख त्यांच्या नकाशात कुठेच नव्हता. सूर्यास्त होत होता आणि डोंगरदऱ्यांमधून वाहणारा वारा एखाद्या रडणाऱ्या स्त्रीसारखा आवाज करत होता. अनिकेत, आपण नक्की कुठे आहोत? हे गाव तर नकाशात नाहीये. मृणालने आपल्या अंगावरचं जॅकेट सावरत विचारलं. समोर एक छोटीशी वस्ती दिसत होती, जिचं नाव होतं विकारी पाडा. तिथे पोचल्यावर त्यांना दिसलं की घरांची रचना विचित्र होती. खिडक्यांना लोखंडी गज नसून लाकडाच्या जाड फळ्या ठोकलेल्या होत्या. गावात कुठेही कुत्र्यांच्या भुंकण्याचा किंवा गुरांचा आवाज येत नव्हता. एका घराच्या ओट्यावर एक वृद्ध गृहस्थ बसले होते. त्यांचं नाव होतं तात्या. पांढरे केस, डोळ्यांवर झाप आल्यासारखी त्वचा आणि हातात एक काळी काठी. तात्या, आम्ही रस्ता चुकलो आहोत. आजची रात्र इथे मुक्काम मिळेल का? समीरने विचारलं. तात्यांनी सावकाश मान वर केली. त्यांचे डोळे पांढरट होते, जणू त्यात बाहुल्याच नव्हत्या. ते कोरड्या आवाजात म्हणाले, मुक्काम मिळेल, पण किंमत मोजावी लागेल. आज पौर्णिमा आहे. वासावर नियंत्रण ठेवा आणि आवाजावर ताबा. त्यांनी तिघांना एका पडक्या खोलीत जागा दिली. खोलीत शिरण्यापूर्वी तात्यांनी एक कडक ताकीद दिली. रात्री चुलीत जाळ पेटवू नका. जर सोबत काही वशाट आणले असेल तर ते बाहेर काढू नका. मांसाचा वास घराबाहेर जाता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचं, बाहेरून रडण्याचा, ओरडण्याचा किंवा कोणी नाव घेऊन हाक मारल्याचा आवाज आला तरी खिडकीची फळी सरकवू नका. तो रक्त जागा झाला आहे. तो मांस खात नाही. मांसाचा वास त्याला जागा करतो, पण रक्तच त्याची खरी भूक आहे. रात्रीचे 12:30 झाले असतील. बाहेर पावसाची संततधार सुरू झाली. मृणालला अचानक भूक लागली. भूक अनावर झाली म्हणून मृणालने बॅगेतून घरून आणलेलं मटण बाहेर काढलं आणि खाऊ लागली. त्याचा उग्र वास खोलीत पसरला. तितक्यात बाहेरून एक आवाज आला, जणू कोणीतरी ओलं मांस चिखलात आपटलं होतं. अनिकेत सस्पेन्स सहन करू शकला नाही. त्याने तात्यांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करून खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर जे दृश्य होतं ते पाहून त्याच्या रक्ताचं पाणी झालं. बाहेरच्या अंगणात गावकरी वर्तुळ करून बसले होते. त्यांच्यामध्ये एक धिप्पाड आकृती होती. अंगावर केस, लांबट नखं आणि जबडा फाटलेला. ती आकृती म्हणजे त्या गावाचा मूळ पुरुष, जो आता रक्तपिशाच बनला होता. तो तिथे पडलेल्या रक्ताळलेल्या अवशेषावर तो रक्तपिशाच पुरतडत होता. अचानक त्या रक्तपिशाचाने आपले नाक हवेतून चावलं. त्याला खोलीतून येणाऱ्या मांसाचा वास आला होता. त्याने आपली मान फिरवली आणि थेट त्या खिडकीकडे पाहिलं, जिथे अनिकेत डोळा लावून बसला होता. रक्तपिशाचाचे डोळे कोळशासारखे लाल झाले. त्याने एक भयानक किंकाळी फोडली. तात्यांचा आवाज खालच्या खोलीतून आला, मी सांगितलं होतं,
वाज बाहेर जाऊ देऊ नका. आता त्याला तुमच्या रक्ताची भूक लागली आहे. खोलीचा दरवाजा बाहेरून कडी लावून बंद झाला. बाहेर गावकऱ्यांचे आवाज एकत्र येऊ लागले. ते काहीतरी कुजबुजत होते, काहीतरी म्हणत होते. भाषाही समजत नव्हती. अनिकेतच्या लक्षात आलं, हा केवळ अपघात नव्हता, पण नेमकं काय होतंय ते उत्तर अजून अंधारातच होतं. खिडकीच्या फळीतून अनिकेतने जे पाहिलं होतं त्याने त्याच्या काळजाचा ठोका चुकला होता. तो रक्तपिशाच, तो माणूस नव्हता, पण दिसायला माणसासारखाच होता. त्याचे खांदे अवाढव्य होते आणि त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. त्याच्या नखातून रक्ताचे थेंब चिखलात पडत होते. अनिकेत, काय झालं? बाजूला हो, समीरने त्याला ओढलं. पण अनिकेत थरथरत होता. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता, फक्त बोट खिडकीकडे होतं. बाहेरून तो भयानक आवाज पुन्हा आला, जणू एखादा वाघ डरकाळी फोडण्यापूर्वी घशात गुरगुरतो तसाच. त्या पाठोपाठ तात्यांचा खोल आवाज घुमला, आज पाहुणे ताजे आहेत रे बाप्पा, याची तृष्णा तुझ्या काळजाला शांत करेल. खोलीच्या लाकडी दरवाजाला बाहेरून साखळदंड लावल्याचा आवाज आला. ते तिघे आता एका पिंजऱ्यात अडकले होते. आपल्याला आत्ता इथून निघायला हवं, मृणालने धाडस एकवटून म्हणलं. तिने खोलीतल्या एका जुन्या लोखंडी कपाटाकडे पाहिलं. समीर, हे कपाट दरवाजाला आडवं लाव, त्याला आत यायला वेळ लागेल. तोपर्यंत आपल्याला मागच्या भिंतीच्या खिंडारातून बाहेर पडावं लागेल. समीर आणि अनिकेतने ताकद लावून ते जड कपाट दरवाजाला टेकवलं. त्याच क्षणी दरवाजावर एक प्रचंड प्रहार झाला. दरवाजाच्या लाकडी फळ्यांना तडे गेले. त्या भेगेतून एक काळी रक्ताळलेली नखे असलेली मानवी आकृती आत शिरण्याचा प्रयत्न करू लागली. त्या नखांचा आवाज कपाटावर खचाखच असा येत होता, जणू काही ते लोखंड कुरताडत होते. खिडकी, समीर ओरडला. खिडकीचे गज जुने आहेत, चला. त्यांनी खिडकीच्या लाक तोडल्या. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. विखारी पाड्याची ती भयान शांतता आता गावकऱ्यांच्या विचित्र मंत्राने भरून गेली होती. ते तिघे खिडकीतून बाहेर पडले आणि थेट वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या दाट झाडीत शिरले. पण हा निसर्ग आता त्यांच्या बाजूने नव्हता. त्या पावसाळी रात्री झाडांच्या सावल्याही भूतासारख्या वाटत होत्या. चिखलात पाय रुतत होते. मागे वळून पाहिल्यावर त्यांना दिसलं की वाड्याच्या छतावर तो रक्तपिशाच 4 पायांवर धावत येत होता. त्याचे डोळे अंधारात 2 जळत्या निखाऱ्यासारखे चमकत होते. हळू, आवाज करू नका, उजला. ते एका जुन्या पडक्या विहिरीजवळ येऊन थांबले. विहिरीतून कुबट सडलेला वास येत होता. अचानक मृणालचा पाय एका वस्तूला लागला. तिने खाली पाहिलं आणि तिची किंकाळी फुटता फुटता राहिली. चिखलात अर्धा गाडलेला एक जुन्या कवट्यांचा ढिगारा होता. ते पाहून त्यांच्या लक्षात आले, हे गावकरी वर्षानुवर्ष वाट चुकलेल्या प्रवाशांना इथेच खाऊ घालत होते. तितक्यात वरच्या झाडावरून काहीतरी टपटप असं पडलं. अनिकेतच्या खांद्यावर एक गरम चिकट द्रव्य पडला. त्याने वर पाहिलं. तो रक्तपिशाच वरच्या फांदीवर बसला होता. त्याची ती लांब जीभ लोंबत होती आणि त्यातून लाळ टपकत होती. त्याने अनिकेतच्या डोळ्यात डोळे घालून एक अघोरी हास्य केलं. रक्तपिशाच खाली झेपावणार इतक्यात तात्या तिथे आले. पण आता तात्यांच्या हातात काठी नव्हती, तर एक जुना नरमुंड होता. तात्या हसले आणि म्हणाले, पळा पोरांनो, जेवढं पळाल तेवढं रक्त जास्त गरम होईल आणि माझ्या रक्तपिशाचाला गरम रक्तच आवडतं. पण समीरच्या लक्षात आलं की रक्तपिशाच तात्यांच्या आज्ञेत नाहीये. रक्तपिशाचाने पहिली झेप तात्यांवरच टाकली आणि एका सेकंदात
तात्यांचा गळा आपल्या जबड्यात पकडला. आता संधी होती, पण समोरून येणाऱ्या गावकऱ्यांनी मशाल पेटवून त्यांना वेढलं होतं. एका बाजूला नरभक्षक रक्तपिशाच आणि दुसऱ्या बाजूला रक्तपिशाचाची पूजा करणारे नरभक्षक गावकरी. तात्यांचा छिन्नविछिन्न देह जमिनीवर पडला होता. रक्तपिशाचने रक्ताची पहिली चव चाखली होती, पण त्याची भूक अजून वाढली होती. गावकऱ्यांनी मशाली उंचवून समीर, अनिकेत आणि मृणालला त्या जुन्या विहिरीच्या काठावर खेचलं होतं. रक्तपिशाचाला बळी द्या, रक्तपिशाचाला बळी द्या. गावकरी अघोरी सुरात ओरडू लागले. समीरने पाहिलं की रक्तपिशाच आता तात्यांना सोडून त्यांच्याकडे सरकत होता. त्याच्या नखांचा जमिनीवर होणारा खचाखच आवाज कर्जाच्या ठोक्यापेक्षा मोठा वाटत होता. पळायला वाट नव्हती, मागे फक्त ती खोल काळोखी विहीर होती. मृणाल, तुझी बॅग काढ, समीर अचानक ओरडला. मृणालने तरतरत्या हाताने बॅग काढली. समीरने तिच्या बॅगेतून ते उरलेलं मटण बाहेर काढलं आणि एका बॅटरीच्या साहाय्याने ते पेटवून रक्तपिशाचाच्या दिशेने फेकलं. मांसाचा जळका वास हवेत पसरला. रक्तपिशाच क्षणभर गोंधळला. तो त्या मांसाकडे झेपावला. आता विहिरीत उडी मारा, समीरने आदेश दिला. काय, मरायचंय का तुला? अनिकेत ओरडला. ही विहीर नाहीये, हे खालच्या गुहेचं तोंड आहे. मी मगाशी टॉर्च मारली तेव्हा पाणी दिसलं नाही, फक्त गारवा जाणवला. पळा. समीरने दोघांना धक्का दिला आणि तिघांनी त्या काळोख्या विहिरीतून झोकून दिलं. वर रक्तपिशाचाने मांसाचा तुकडा गिळला आणि तो पुन्हा विहिरीच्या काठावर आला. त्याने खाली झेप घेतली, पण तो हवेतच थांबला. जणू काहीतरी अदृश्य शक्ती त्याला खाली येण्यापासून रोखत होती. विहिरीच्या तळाशी पोचल्यावर त्यांना जाणवलं की ते पाण्यावर नाही तर मऊ वाळूवर पडले आहेत. हा एक गुप्त भुयारी मार्ग होता, जो थेट डोंगराच्या पलीकडे उघडत होता. पण तिथे जे दिसलं ते पाहून मृणालच्या तोंडचे पाणी पळाले. तिथे शेकडो जुन्या मूर्ती होत्या आणि मधोमध एक प्राचीन शिलालेख होता. समीरने टॉर्चच्या प्रकाशात वाचलं, जो नरभक्षकाचे अन्न खाईल तो स्वतः नरभक्षक होईल. मृणालला धक्का बसला. तिने बॅगेतले ते मांस खाल्लं होतं. तिला अचानक आपल्या घशात आग पडल्यासारखं वाटलं. तिचे नख हळूहळू लांब होऊ लागली आणि डोळे लाल पडले. मृणाल, तू ठीक आहेस ना? अनिकेतने तिचा हात धरला. मृणालने अनिकेतकडे पाहिलं. तिच्या तोंडातून आता लाळ टपकत होती. तिला अनिकेतचा चेहरा मित्राचा न वाटता ताज्या मांसाचा तुकडा वाटू लागला होता. बाहेर पावसाचा कडकडाट झाला. समीर आणि अनिकेत त्या भुयारातून बाहेर पडले, पण मृणाल मागेच थांबली होती. ती आता अंधारातच गायब झाली होती. फक्त तिचे चमकणारे डोळे दिसत होते. समीर आणि अनिकेत जीव वाचवून मुख्य रस्त्यावर आले. समोरून पोलिसांची गाडी येत होती. त्यांनी गाडी थांबवली. साहेब, वाचवा, तिथे विकारी पाड्यात नरभक्षक रक्तपिशाच आहे. पोलीस ऑफिसर खाली उतरला. त्याने हसून समीरकडे पाहिलं. त्याच्या तोंडातून एक लांब रक्ताळलेली जीभ बाहेर आली. त्याने विचारलं, विखारी पाडा, आम्ही तिथेच राहतो. आमचा पाहुणचार आवडला नाही का? समीरने मागे पाहिलं. ज्या पोलिसांच्या गाडीत तो मदतीसाठी चढला होता त्यात मागे आधीच मृणाल बसली होती. तिचे दात आता तीक्ष्ण झाले होते आणि ती एका हाडाचा तुकडा कुरदाडत होती. निसर्ग आणि नशिबाने त्यांचा खेळ केला होता. विखारी पाडा हा केवळ एक गाव नव्हता, तो एक सापळा होता, ज्यातून कोणीही जिवंत बाहेर पडत नाही, फक्त त्यांचे भक्षक रूप बाहेर येते. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.